नाम म्हणजे काय? कोणत्याही दृश्य सजीव निर्जीव वस्तू यांच्या नावाला नाम असे म्हणतात. नामाचे प्रकार. सामान्य नाम, विशेष नाम, भावाचक नाम. सामान्य नाम म्हणजे काय? सर्वांना एकच नाम. विशेष नाम म्हणजे काय? एकाला एकच नाम. भाववाचक नाव म्हणजे काय? जर वाक्याच्या शेवटी नामाच्या शेवटी पणपणा, तोतागिरी, ताईकी आई, यत्व हे आले तर तो भावाचक नाव होय. हा, बरोबर. मला सांग, गुलामगिरी कोणतं नाव आहे? गुलामगिरी हे भावाचक नाव आहे. मला सांग, टेबल कोणतं नाव आहे? टेबल हे सामान्य नाव. मला सांग, चेतन कोणतं नाव आहे? विशेष नाव. विशेष नाव. व्हेरी गुड. मला सांग, सर्वनाम माहीत आहे का? सर्वनाम सांग बरं, कोणकोणतं आहे? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. व्हेरी गुड. सर्वनामाचे उदाहरण सांग. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण. व्हेरी गुड. विशेषण म्हणजे काय? विशेषण नामाच्या आधी काही ये तो विशेषण. नामाच्या आधी काही येऊ द्या, तो विशेषण आहे. विशेषण ज्याबद्दल माहिती सांगतो त्याला काय म्हणतो आपण? विशेष्य. हा. विशेषणाचे प्रकार आहेत का? 3. हा, कोणकोणते? गुण विशेषण, संख्या विशेषण आणि बरं. अधिविशेषण, विधिविशेषण माहित आहे? हो. हा. अधिविशेषण कशास म्हणतात आणि विधिविशेषण? नामाच्या आधी. हा. विधिविशेषण नामाच्या नंतर. नामाच्या नंतर येते. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्दाला क्रियापद म्हणतात आणि कोणतीही क्रिया दर्शवणारा शब्द. म्हणजे उदाहरण सांग क्रियापदाचं. मी बोलत आहे. मी बोलत आहे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आणखी पंखा फिरत आहे. ही क्रिया आहे, म्हणजे क्रिया